रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. साहेब, तुम्ही मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आम्ही तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. मॅच तितकीच महत्वाची असेल. पहा, सुपर 12तील ही तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये तन्वी 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय 12 पाडा संघ. या दोन संघांमध्ये लढाई. मायक्रोफोन वरती प्रकाश भगत यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त विकेट मिळवले संघाचा प्रमुख खेळाडू, आणि त्याच नंतर पहिल्या बॉल वरती विकेट मिळवले प्रमुख खेळाडू रवी वाघमारे. पहिल्या बॉल वरती बाद झाला आणि त्याच नंतर इथे गोलंदाज वापरण्यामध्ये यश आलं होतं. पहिला गोलंदाज चंदर गावंडा, जबरदस्त गोलंदाजी. आणि त्याच नंतर या मॅचचं समालोचन करतील माझे परम मित्र शांताराम उगडे सर आणि नानू सांबरी सर असतील बघा. हेलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी तिरवार मानाचा मुजरा करून या आपण सकळार्थाला सुरुवात केलेली आहे. आणि आताच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे इथून परतीचा प्रवास लागलेला आहे. त्या सर्व साहेबांना आमच्या समालोचन कक्षीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून आम्ही स्पर्धेकडे वळतोय. सर्वांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या वतीनं आलेले सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक चाहते वर्गांचं या समालोचन कक्षीच्या वतीनं आणि जे वाघोबा क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाची स्पर्धा आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. आणि अंतिम दिवसातील आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी मेगा फिनाले सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्वांना आम्ही धन्यवाद करतो या ग्रामस्थांचं आणि पंच कमिटीचं अगदी आभार व्यक्त करून या समालोचन कक्षीच्या वतीनं तुमचं खूप सारा आभार. आणि स्पर्धेकडे आम्ही वळतोय. तर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 पाडा वर्सेस तन्वी 11 चिंचवली यांच्या दरम्यानची ही लढत आपण पाहतोय. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर चेंदर गावंडा. अगदी खूप चांगला चेंडू कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव तर जरूर मिळवली जाते. इथून मात्र सुरुवात चांगली करावी लागेल. दोन्ही संघांमध्ये अगदी रोमांचक सामना आपण इथे पाहतोय. एक नामांकित दोन्ही संघ आज सुपर 12 मधली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सामना पाहतोय. अगदी भव्य दिव्य ही स्पर्धा आज सातत्यानं आपण 5 दिवसाची ही रजनी आज आपल्याला पाहायला मिळाली. चेंदर हा गोलंदाज 10-12 पावलाचा रनअप घेऊन इथे येतोय. अगदी बॉलला पाठवलंय लॉंग स्टॉप रिझन मधून दन दन करीत चाललाय आणि इथे मिळेल एक दर्जेदार चौकार. SDJ रस्त्यामध्ये आहे तर साईडला काढायचे बघा. येण्या जाणारा रस्ता आहे बघा. तर निश्चितच चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने आपण धावपलकेचा विचार केला तर धावा आहेत 6 धावा. आणि इथे मात्र जोरदार अपील आहे. उत्साह जास्त विश्वास कमी असणार आहे तितके चांगले पंच आपण पाहतो इथे. किसन आणि तर नरेश चौधरी आणि बबन पारधी हे एक नामांकित पंचांची भूमिका आपण पाहतोय. हॅलो बघा, MH46 इको गाडी आहे बघा. 41 आणि 42 गाडी क्रमांक आहे. तर गाडी कुणाची असेल तर साईडला काढायचे बघा. रस्त्याच्या मध्ये गाडी आहे बघा इको. चला सुरुवात आहे. आपण पाहतोय 6 धावा इथे धावफलकावर आहेत. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत 3. आणि इथून मात्र काय घडणार आणि 3 तिघाडा आणि इथे कॅच बिघाडा आणि येतोय चौकार. DJ
तर इको गाडी कुणाची असेल त्यांनी कळायचं आहे. 2757 इकोचा नंबर आहे. इको गाडीचा आपण रस्त्यावर पार्क केली आहे, तर प्लीज प्रेमाची विनंती आहे, आपण रस्त्यावरून गाडी काढायची आहे अशी ऑर्गनायझर कमिटीची प्रेमाची विनंती आहे. लगेचच आपण जायचं आहे बघा. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा खर्च केल्या चेंदर गावंडा या गोलंदाजानं. पहिलाच बॉल, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, अगदी धाव चित करण्याचं इथे चांगलं स्वप्न होतं, नाकारलंय. थ्रो चांगला, अगदी चांगले क्षेत्ररक्षणाची आपण विवारचना पाहतोय. इथे नवीन कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. थँक्यू शांताराम. नुकताच पाहुण्यांची अल्लूड गर्दी जरूर आपण पाहिली होती. खऱ्या अर्थानं बाळूशेठ गडगे या साहेबाकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयाचं योगदान आलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. त्याचनंतर अनंत शेटकर या साहेबाकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लागलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचनंतर आपण खऱ्या अर्थानं पण पाहायला गेलो तर अगदी एकनाथ शेठ देशेकर अगदी राजकीय क्षेत्रावरती हे नाव सातत्यानं पण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लागला. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. चला सामन्याला सुरुवात आहे. अगदी पाहुण्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेला अगदी हातभार लागले. काही इथून आपण गोलंदाज पाहतोय सुरेश निरगुडा. हो, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, टप्पा पडला, त्यानंतर बॉल निघून चला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावा मात्र येत नाही. धावांना रोखून ठेवलंय, चौकाराला तिथून मात्र धावांना अगदी योगदान लावलंय, रोखण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर अगदी गोलंदाजी वेगानं फार सुंदर गोलंदाजी करतोय. इथे समोर ठेवला, इथे धावचित होणार का? स्वतः गोलंदाजाने इथे क्षेत्ररक्षण करून धावचित केलाय आणि इथे फलंदाज बाद होईल. अरुण वाघमारे. थँक्यू. ज्या मुख्य रस्त्यावरती कोणाच्या गाड्या पार्क केलेल्या असतील ना त्यांना विनंती असेल, प्रेमाची विनंती असेल पहा की आपण ज्या मुख्य रोडवरती ज्या गाड्या पार्क केल्यात त्या अगदी साईडला घ्यायच्यात. काही क्षणामध्ये अगदी पाहुण्यांचे शुभागमन इथे होणार आहे. या मुख्य रस्त्यावरती ज्या कोणाच्या गाड्या असतील त्यांना प्रेमाची विनंती असेल की आपण त्या गाड्या तिथून काढून अगदी दुसऱ्या ठिकाणी लावाव्यात. थँक्यू. यस अमोल सर. तर नवीन कॉम्बिनेशन फलंदाज अनिकेत आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर इथे 2 चेंडूचा खेळ संपलाय. तर अंतिम 2 चेंडू असणार आहे. माफ करा, अगदी चांगली सुरुवात आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. इथे ज्या सलामीला आलेल्या फलंदाजाला इथे झटपट बाद झाला आणि तिथून मात्र नवीन फलंदाजाला डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. ओहो, अगदी वरची कड घेऊन बॉल चाललाय ऑफ साइड दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि इथून येईल चौकार. डीजे चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर चिंचवली हा संघ एक चांगला संघ आहे, नामांकित संघ आहे आणि प्रत्येक वेळी या मैदानावरती संघाला आपण पाहतोय खेळताना. दरवर्षाप्रमाणे इथे हा तन्वी 11 चिंचवली हा संघ उपस्थित असतो आणि त्याच्या विरुद्धात मात्र इथे फलंदाजी करतोय. आज 17 या अंकावर धावफलकाचा अगदी विचार केला तर थोडस धावफलकीमधून थोडासा स्थिरांकावरती ठेवलंय चिंचवली या संघानं. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना अंतिम बॉल असणार आहे. कट केलाय, समोर खेळलाय, काऊ कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा आपण जर विचार केला तर 18 धावा धावफलकावर. तोपर्यंत जाऊया डीजे.
3 षटकाचा सामना असणार आहे मित्रांनो. आपण काळजी घ्या. टाइम अलाउड सुद्धा असणार असा पंच कमिटीचा निर्णय आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 18 धावा तब्बल धावफलकेवर आहेत. इथून तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार. गोलंदाज अर्जुन निरगुड हा गोलंदाज. पहिलाच बॉल समोर ठेवलाय. अगदी पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. सुरुवात खराब आपल्याला पाहायला मिळते. तिसरा गोलंदाज अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावं लागणार आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी मात्र इथे संघनायकांनी ज्याच्यावर जबाबदारी संपवलेली आहे ती जबाबदारी मात्र इथे सावरावी लागणार आहे. आतापर्यंत गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली आणि इथून तिसऱ्या गोलंदाजानं सुरुवात करत असताना पहिलाच बॉल खराब टाकलाय. अवांतर धाव मिळाली. इथून धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 19 धावा धाव फलकावर आहेत. हो अगदी तेज तरार गोलंदाजी. टप्पा पडला. वेगावरती स्वार करायचं होतं. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल बसत नाही आणि डॉट बॉलचं व्हेरिएशन दाखवलं इथे गोलंदाजानं. पहिला बॉल खराब टाकला. त्यानंतर मात्र गती प्राप्त केली आणि इथून मात्र डॉट व्हेरिएशन दाखवलं. फलंदाजाला स्थिरावून ठेवलं. येणारे 5 बॉल आणि कित्येक धावांचा इथे उत्तांक गाठणार. इथे गोलंदाजानं केलेली गोलंदाजी कमालीची ठरेल का या मैदानावरती. आक्रमण करणारा हो अगदी हलक्या हाताने कट केलाय. लॉंग ऑफ आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी दूरवरचा प्रवास घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण छान पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि इथून 30 कामगिरी करावी लागेल. धावांमध्ये रोखलं जाईल. तितकाच गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी आक्रमक राहील या मैदानावरती. इथून चांगली सुरुवात फलंदाजाला सुद्धा करावी लागेल. अंतिम षटक आहे. उरले 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील इथे याच्याकडे अधिक लक्ष फलंदाजानं केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये 30 ते 35 धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. टर्निंग मॅच आहे. टर्निंग पॉइंट आहे आणि इथून गोलंदाज मात्र तिसरे षटक हाताळतोय. हो बॅटची कडा आणि इथे मात्र इट इज आउट. अजून एक धक्का मिळणार. चांगली गोलंदाजी डीजे. षटकाची सुरुवात. घणाघातीचे पहार मात्र लागू देत नाही. विकेटचं पतन वारंवार केलं जाते. इथून अजून एक वाईड बॉलची सांगता केली जाते पंचांच्या माध्यमातून. अगदी चांगला स्कोर आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा. तिसरे षटक हाताळत असताना गोलंदाज अर्जुन निरगुडा हा गोलंदाज आहे. अजून काही चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि इथून गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी चांगली राहणार का. एखादा षटकार आला तर प्रेक्षक चाहते वर्गांचं मन अगदी जिंकवले जातील. मोठा फटका लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या डोक्यावरून पाठवलाय. दन दन करत षटकार आलाय. रन्स. अगदी चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. तिसरे षटक अथळतोय गोलंदाज. ओहो मोठा फटका. अजून एक षटकार आलाय आणि लगातारचा हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात है. जबरदस्त फलंदाजी आपण पाहता इथे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाला अगदी इथे लगातारचे 2 षटकार. डीजा लगेच सुरुवात करायची आहे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि अजून एक षटकार. अगदी गुडघा टेक आणि तमाशा देख आणि हा तिसरा षटकार आलाय.
आणि षटकारांची हॅट्रिक मात्र मिळवली इथे आणि सामना सुद्धा संपलेला आहे. तर 3 षटकाच्या अखेरीस धावफलकेचा आपण जर विचार केला तर 40 धावा धावफलकावर आहेत. मी म्हटलं होते 30 ते 35 धावा, परंतु 40 धावा झाल्या. दोन्ही संघांचा अगदी धन्यवाद करतोय. गाडेश्वर संघाचा कॅप्टन आणि वाजापूर 3D संघाचा कॅप्टन. पहिला पुकार आपण टॉस करण्यासाठी लगेच या. आयोजकांच्या सूचना आल्यात बघा. जय भोलनाथ गाडेश्वर संघ त्यांच्या विरुद्ध संघ असेल वाजापूर 3D संघ. दोन संघाचे कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. तर यानंतर झालेल्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याचं राहिलेलं आहे. जयेश फसाळे मॅन ऑफ द मॅचचा ऑन आर्मी क्रिकेटर ठरलाय. तर आपण या प्लीज स्टेजवर येऊन आपण तुमच्या नावाचा किताब बहाल करायचा आहे. चांगली फलंदाजी केली बघा. पाठच्या सामन्याचा सामनावीर राहिलाय बघा. 11 चेंडू 31 धावा त्याच्या बॅट मधनं बघितल्या. जबरदस्त गोलंदाजी केली. 4 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर जयेश पसाळे. आणि त्याचनंतर या स्पर्धेला आनंदाशीठ धामणी यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं सहकार्य लाभलं. त्या दानशूर व्यक्तिमत्वाचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार. हॅलो. तर बघा आत्ताच या ठिकाणी नाईट स्पर्धेची जाहिरात आलेली आहे. जय चेरोबा क्रिकेट संघ फणसवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाईटची स्पर्धा फणसवाडीच्या या मैदानावरती होणार आहे. तर त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे बघा. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये व भव्य चषक आणि द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व भव्य चषक आणि तृतीय क्रमांक 30,000 रुपये व भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये व भव्य चषक आणि 5वं बक्षीस 25,000 आणि 6वं बक्षीस 25,000 रुपये अशी एक भव्य दिव्य नाईट रजनी. थँक्यू सो मच. वाजापूर 3D संघाचा संगणक शेवटचा पुकार असेल पहा. आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचंय. जय भोलेनाथ गाडेश्वर संघाचा संगणक आमच्या सोबत जोडला गेलाय. जर आले नाही तर मग आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील शांताराम आणि नानू. थँक्यू. तर यस सामोल सर. तर इथून मी विनंती करतो नानू सरांकडे जातोय. जी पहिली स्पर्धा आपण पाहिली त्या समालोचन कष्ट आमचे परमित्र नानू सामरी यांच्याकडे घेऊन जातो. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच शांताराम सर. तर आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कोण विसरणार या जे बागोशिबा चषक खैरबडी या आयोजकांना. कारण सातत्याने जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपण या परिसरात जर पाहिलं तर एक मोठ्या संख्येनं पाहायला मिळतंय. आणि प्रथम ज्या आयोजकांचं कौतुक करावं आणि त्यानंतर या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि सुपर 12च्या लढती मैदानावरती लढताना पाहतोय. तिसरे मॅच मैदानावरती आपण रंगताना पाहतोय. एका बाजूने जर आपण पाहिला 12 पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहतोय तनिबी विलन चिंचवली संघ. पहिल्या प्रभारामध्ये फलंदाजी केली होती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये 40 बनल्यात. येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे 41. पहिला चेंडू फेकला. पहिला चेंडू डॉट पद्धतीने पाहायला मिळालाय. सुरुवात देखील चांगली केली जाते. चांगली सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका या वेळेला बॅटच्या परफेक्टली मधोमध चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय ब्रँडर षटकार. टीम आपण पाहतोय फलंदाजी चिंचवली संघाचा फलंदाज सुरेश निरगुड हा फलंदाज पाहायला मिळतोय. क्लास दाखवलाय आणि या 6 धाबेनं श्री गणेशा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट पद्धतीनं पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुरेश निरगुडानं समाचार घेतलाय आणि त्याला पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावर हा षटकार पाहायला मिळालाय. टोटल संघाचा धावफलक 6 या आकड्यावरती टॉस जिंकला टीम भोलेनाथ गाडेश्वर संघ. डिसिजन पेंडिंग. आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण लगेच डगआउट कक्षामध्ये जायचं आणि लगेच सामना संपल्यानंतर मैदानावरती उतरायचं आहे. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अगदी हलक्या गतीने चेंडूला फेकलं जातंय. डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट चेंडू रिलीज होताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या षटकामधील आपण पाहतोय हा गोलंदाज जर पाहिला
विशाल नाईक बारापाडा संघाचा चांगला गोलंदाज, फलंदाजी सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळाली. लवर फुलटा चेंडू सरळच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त धाव मिळणार नाही या नकार दिला जातोय तिथे. फक्त आणि फक्त डॉट चेंडूची सफर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जर खऱ्या अर्थानं विचार केला तर सतत 5 दिवस चालणारी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश भगत आणि त्यानंतर स्वप्नील जी आबाली आणि त्यानंतर अमोलजी वीर यांना आपण 5 दिवस सतत त्यांचं समालोचन ऐकतो. त्यांचंही मनोबरोबर सर्च स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, शत्रक्षक थोडासा मागे सरकला, चूक केली जाते, चेंडू जमिनीला दान, तिथे मिळतील 2 धावा आणि 2 धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं 8 या आकड्यावरती तर 1 धाव मिळेल, 1 शॉर्ट रन. बघा पंचांची अचूक नजरेन ओ स्टेपचा चेक केला जाईल. ठीक आहे, स्क्रीनवरती चेक केला जाते कारण पंचानं अगदी आमच्यापर्यंत पोहोचवले. 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते. स्क्रीनवरती आपण पाहतोय नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाते. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल. नक्कीच बारापाडा टीमला विनंती आहे, आपण 13वा खेळाडू जर समालोचन कक्षामध्ये आढळला तर पॅन्डीला सामारला जावं लागेल कारण ही स्पर्धा आपल्याला मोठी पाहायला मिळते. आणि स्पर्धेमध्ये धावा किती पंच? 2 धावा ना, 2 धावा, 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जे गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठा पटका, बाटच्या रडर मध्ये घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय, चेंडू जाईल सीमा पार. हा बाटलांदाजाच्या बाट मध्ये आपण पाहिला तर 2रा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारी 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही गरज आहे. 27 धाब्याची गरज. मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली पाहायला मिळेल. मॅच आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुपर 12च्या लढती आज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. अनिकेत नाईक हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला वैयक्तिक संघासाठी 2रा षटक आणि वैयक्तिक स्वतःसाठी पहिला षटक टीमसाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करायला गेला तर नवीन फलंदाज आपण पाहिला तर सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. उमेश पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. रनरअप मध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करावा लागेल 12 मध्ये आता वाचवायचे. बारापाडा संघाला 27 आणि त्या 27 धावा रोखल्या जातील, बनल्या जातील याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली की फलंदाजाच्या बाजूने आपण पाहिली. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला जातोय. डॉट चेंडूची सफर पाहायला मिळते. याच पद्धतीने गोलंदाजी करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडासा मार बसला, 14 बनल्या, पण येणारे अजूनही 11 चेंडू 27 ची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? विचार केला तर या खेळपट्टीवरती अगदी अलकुल खेळपट्टी बनवली आहे. आयोजकांचं कौतुक करावं लागेल कारण गोलंदाजाला तितकीच साथ देते, फलंदाजाला तितकीच साथ देणारी ही खेळपट्टी आज आपण 5व्या दिवसामध्ये
आज या खेळपट्टीवरती खेळ पाहतोय आणि सुरुवात झाली आहे सकाळी सत्रामध्ये शांत संयमान आपण पाहतोय खेळ. वा क्लास दाखवला गोलंदाजीचा अगदी एक चांगला नमुना पेश केलाय. कारण खोलवरचे चेंडू याच गतीनं फेकले जातात मैदानावरती. जेव्हा जेव्हा थोड्या मागे चेंडू फेकला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमण होत असतो आणि त्याच नजरेने गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि याच टप्प्यावरती गोलंदाजी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात देखील तितकीच वेगवान पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त हलक्या हाताने पेस केला जातो. शिल्लिक क्षेत्रामध्ये चूक होणार नाही या चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि एका धाबेनं संघाचं धावफलक जर पाहिलं 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघ अगदी एका ताकदीने मैदानावरती उतरलेत. सुरुवात चांगली केली होती. 12 टीमनं 40 बनवल्यात. येणारी अजून चांगली गोलंदाजी होईल का, चांगली फलंदाजी करावं लागेल टीम चिंचवली संघाला. प्रयत्नाच्या पराकष्ट दोन्ही संघाला करावाच लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण जिंकण्यासाठी तर प्रयत्न करावा लागेल. एका ट्रॉफीचा हक्कदार बनण्याकरिता ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस होता, फुलटॉसला सन्मान देण्याचं काम केलं जाते. क्षेत्ररक्षक आहे बेगाडे चेंडू उचलणार दुसऱ्यासाठी प्रयत्न, रिस्की जोखीम उचलली काय इथे चांगली रनिंग भेटून तर विकेट पाहायला मिळाली आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 17 या आकड्यावरती. 17 धाबा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज अनिकेत नाईक हा गोलंदाज सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाला थोडा मार बसला, तिथून त्यांना डाव सावरण्याचं काम केले. चांगला इफेक्ट दाखवला गोलंदाजीमध्ये. अजूनही मोठ्या फटक्याची एक मोहर लगावून दिली नाहीये. दोन्ही फलंदाजाला शांत ठेवले मैदानावरती. हे करावंच लागेल मॅच जिंकण्याकरिता. प्रयत्न सुरू आहे. ट्रायगर चेंडू पडल्याने काहीसा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाने सांगितलं का इट इज द बाईट चेंडू. बघा पंचाने अचूक नजर ठेवली होती. तिसऱ्या पंचाच्या मध्ये प्रकाश बघत आपण या हाईट प्रॅक्टरचा या ठिकाणी चेक केला जाईल. अगदी आमच्या अचूक नजरेने पाहणारे पंच. क्रिकेटमध्ये मित्रांनो पंचांचं अगदी मान सन्मान केलं जाते. कारण पंचांच्या निर्णयानुसार हा क्रिकेटचा खेळ सुरू होत असतो. कारण आपण किती महत्वाने क्रिकेट खेळला तरी पंच ज्या नियमाने आपल्याला ते पालन केले जाते. कारण पंचही आपल्यासाठी डॉट चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगला चेंडू बघा पंचांकडून सुद्धा चुका होत असतात मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण सगळ्यांना या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं गरजेचं असतं आणि त्यासाठी हे 2 पंच ओळखले जातात मैदानाच्या आतमध्ये. बबनजी पारदी मेन पंच आणि त्यानंतर आपण पाहिलं नरेश चौधरी हे अगदी मुख्य आयोजक आज या स्पर्धेचे पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा तसेच झाला गोलंदाज क्रॉस लाईन समोरच्या आडव्या बाटनं मिड विकेटला फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी कनेक्ट झाला आणि त्यासोबत एक मिळेल एका धाबेच्या बरोबरीनं. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना तनिवेलियन चिंचवली संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. येणारे अजूनही 6 चेंडू 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावेची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा तळा. 6 चेंडू बिजासाठी अजून एक गरज 23 धावेची. नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळते. आताच आपण नुकतंच जाहिरातीचा अनाउन्समेंट केला. आपण पाहिलं तर चेडोबा क्रिकेट संघ धुंद्रे फणसबडी यांच्या विद्यमानानं एक प्रकाश ज्योतातील एक प्रथमच त्यांच्या माध्यमातून आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. अगदी ती स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं जानेवारी 13 ते 16 जानेवारीपर्यंत ती स्पर्धा पाहायला मिळेल. आणि विचार केला तर मालिकावीरसाठी सायकल दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज कुल्लर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा कुल्लर दिला जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कुल्लर दिला जाईल. शिस्तपद्धत खेळाडूला म्हणजे टीमला कुल्लर दिला जाईल. ही स्पर्धा याच विभागामध्ये आपण जर पाहिली तर एक नामवंत स्पर्धा पाहायला मिळेल. ती स्पर्धेला आपण कोणाला जर खेळण्यासाठी सहभाग घ्यायचा असेल तर आपण आयोजकांनी दिलेल्या जाहिरातीच्या नंबरवरती कॉल करून आपण आयोजकांची संपर्क साधा. ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे आणि ती स्पर्धा एक नामारूपाला येण्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा तितकीच नामावंत पाहायला मिळते. टीम आपण पाहिलं तर चिंचवली संघाला अजूनही गरज आहे 6 चेंडू 23ची गरज. गोलंदाज पहिला चेंडू 3रं षटक. अंकेश वरती आक्रमण केला जातोय
आक्रमणावरती त्या ठिकाणी षटकार ठोकला जातोय. 6 धाब्याने या ठिकाणी स्वागत केलं अंकिश या गोलंदाजाचा. फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज सुरेश निरगुडा मैदानावरती तळपतोय. चांगली सुरुवात अजून एक चिंचवली संघाला आपण पाहतोय आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. अनंत गावड हा संघ आपण या मैदानावरती सुद्धा आज पाहणार आहोत. सुपर 12 मध्ये त्यांची सुद्धा एंट्री झालेली आहे आणि आज त्या लढती खेळण्याकरिता आज आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये नव्यानं सुरुवात करत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली. येणारे अजूनही 5 चेंडू विजयासाठी अजूनही गरज आहे. 17 या आकड्यावरती 17 धावा पाहिजे अजून जिंकण्याकरिता. सुरेश निरगुडाला 5 चेंडू खेळायचे आहेत आणि 17 बडवायच्या त्या विजयाकरता डगाउट मध्ये थोडासा शांत तमाशा पाहायला मिळते. त्यांनाही माहिती आहे की याच्या बाटवरती बॉलला चेंडू सीमा पार होतोय आणि सुरुवात केली. पहिल्या बॉलने षटकार ठोकलाय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चूक केली जाते. या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझल्ट मधून चेंडू निघून चाललाय. 22च्या स्वरूपामध्ये धावा एक आपण धावा मिळतील बोलतो. 4 धावा नशिबाचा चौकार. ज्या अनुषंगाने जर शांताराम सर पाहिलं ज्या वेळेला धावांची गरज असते आणि त्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. शांत बसला होता जरूर 2 षटकामध्ये. शांत संयमाने खेळ केला आणि आता येणाऱ्या मात्र शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करतोय. येणारे अजूनही 4 चेंडू 13 धावेची गरज. सामना अगदी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय. मॅच तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. अगदी आज आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर मॅच तितक्याच वेगानं पाहायला मिळते. शांताराम निकेत असं जर म्हणतात ना क्रिकेटमध्ये जिंकणं हारणं आणि हेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाला जिंकणं फार गरजेचं असेल आणि दोन्ही संघाला प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील. बारापाडा संघाच्या गोलंदाजाला फक्त काय हवा, एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट आणि टीम आपण चिंचवली संघाला पाहिलं तर एखादा मोठा फटका आपल्या टीमला विजयाकरिता मोठा फटका खेळावा लागेल. प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. प्रयत्नासाठी अपयश घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. वार पलटवार चौकार षटकारानंतर प्रति उत्तर दिलं जातोय मैदानाच्या बाहेर. पहिला फलंदाज होईल बाद. फलंदाज सुरेश निरगुडा. बॅट टू डगआउट डीजा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सदा वारगडा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सदा वारगडला आता जबाबदारी उचलावी लागेल कारण क्रिकेटमध्ये फार जबाबदारी कशासाठी म्हटलं जातं कारण वन डाऊनचा फलंदाज आपण जर पाहिला तर ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची जबाबदारी असते आणि 3 चेंडूमध्ये त्याला फक्त बनवायच्या 13 धावा आणि धावा बनल्या जातील रोखल्या जाते. याकडे प्रेक्षकांच्या नजर लागल्या गेल्यात. प्रेक्षक वर्ग हळूहळू या मैदानाचा आनंद घेण्याकरिता खूप संख्येने आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आज पाहिलं तर क्रिकेटचा प्रचंड प्रेम आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक वर्गामध्ये हे आपण आनंद पाहतोय. 3 चेंडू विजयाकरिता अजूनही बनवायचे 3 धावा. पाहूया मैदानावरती काय घडलं जाईल. मोठा फटका समोरच्या दिशेनं खेळून काढला जातो. लॉंगाचा शतरक्षक वेगानं पोहोचला जातोय. दुसरीसाठी निघालाय जोखीम उचलली होईल. फलंदाज बाद. धावशीच्या संधीमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. बॅट टू डगआउट. दुसरा फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडू विजयासाठी 12 धाब्याची गरज. 2 षटकार ठोकावा लागतील. मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी फलंदाजाला. आक्रमण बाबाच लागेल. मोठाली फटक्यांची गरज आहे कारण केलेल्या गोलंदाजी मध्ये चुका आपल्याला शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चंद्र गावंडा हा फलंदाज आपण पाहतोय. 2 चेंडू विजयाकरिता 12 धाब्याची गरज. 2 मोठाले फटके षटकार ठोकावा लागतील. प्रयत्न केले जातात. मैदानाच्या आतमध्ये आकुल टप्प्याचा चेंडू डॉट सपर पाहायला मिळते. मॅच मध्ये कलाटणी घेतली टीम बारापाडा संघानं. अगदी चांगला खेळ मैदानावरती साकारला. आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल. 1 चेंडू विजयासाठी 12 धाब्याची गरज. नशिबाचा एखादा नो चेंडू फेकावाच लागेल. त्यासाठी चिंचवली संघाच्या अशा पाठीराखे असतील आणि त्यासाठी एखादा निर्णायक चेंडू फेकावा लागेल एका ट्रॉफीसाठी हक्कदार बनण्याकरिता आणि मैदानावरती 30 लढत सुरू आहे. चला लगेच स्पीडअप करा. शेवटचा बॉल वेळ न खर्च करता आपण लगेच मैदानावरती फेकायचा आहे. 1 चेंडू विजयाकरिता 12 धाब्याची गरज. 1 चेंडू 12